नमस्कार. आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण एकादशी सिरीज सुरू केली आहे. एकादशी सिरीज सुरू करण्यामागचं कारण आहे की 12 महिन्यात 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे आणि त्याची एक कथा आहे. तर ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावी आणि त्याचे महत्त्व तुम्हाला कळावे यासाठी हा सगळा सुप्रकार सुरू आहे. तर उद्या म्हणजेच 27 मे 2026 रोजी आहे कमला एकादशी. या कमला एकादशीचे महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. सर्वात प्रथम कमला एकादशी ही अधिक महिन्यामध्ये येते आणि अधिक महिना 3 वर्षांनी एकदा येतो. अधिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी जी पहिली एकादशी आहे तिला कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी असं म्हटलं जातं. तर ह्याची जी एक पारंपरिक कथा आहे तर ती कथा काय आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना याच अधिक महिन्यात येणाऱ्या कमला एकादशी व्रताचे महत्त्व विचारले आणि कथा विचारली. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जी कथा सांगितली तीच कथा मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. तर भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना सांगायला सुरुवात केली. फार पूर्वी म्हणजे त्रेतायुगामध्ये महिष्मती राज्य होते आणि ह्या जे राज्य आहे ह्याच्यात कृतवीर्य नावाचा राजा राज्य करता. तो खूप प्रतापी होता, अत्यंत म्हणजे धर्मनिष्ठ होता. तो सगळ्या जनतेची त्याच्या काळजी खूप चांगली घ्यायचा आणि सगळ्यांची काळजी करताना तो स्वतः मात्र फार दुःखात होता. त्याला खूप राण्या होत्या पण एकीलाही पुत्र नव्हता. तर माझं पुढं वंश कसा चालणार ह्याच्या काळजीने तो दिवसेंदिवस दुःखी होत होता. म्हणून त्याने एकदा निर्णय घेतला की आता ह्यापुढे मी गंधमादन पर्वतावर जाणार आणि तपश्चर्या करणार. त्यांनी त्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ बोलवलं आणि त्यांच्या हातामध्ये राज्यकारभार दिला आणि विश्वासानं आपली पत्नी पद्मिनी राणी हिला घेऊन तो गंधमादन पर्वतावर गेला. तिथे राहून त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. राणी पद्मिनी त्याला जशी होईल तशी त्याला मदत करत होती. ती स्वतः देखील तपश्चर्या करत होती. खूप वर्ष झाले पण राजाला काही फळ मिळत नव्हतं. यामुळे राजा खूप दुःखी झाला. राणी पद्मिनीला राजाचे दुःख बघवले गेले नाही म्हणून तिने अनुयायी माता यांना शरण गेली आणि त्यांना सांगितलं की आम्ही असं तपश्चर्या करतोय पण माझ्या नवऱ्याला अजून काही त्याचं फळ मिळत नाही. तेव्हा देवीने राणीस कमला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले आणि म्हणजे जसं देवीने तिला सांगितलं की मौन पाळायचं आहे कमला एकादशीच्या दिवशी, फल आहार करायचा आहे, निराहार राहिला तर उत्तम, ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करायचा आहे, शक्य झाल्यास पिवळे कपडे वापरायचे आहेत. याच दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंदिरामध्ये 33 दिवे लावायचे आहेत, त्यांना पिवळी फुलं आणि तुळस अर्पण करायचे आहे, पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. जसं देवीने हे व्रत सांगितलं तसं राणी पद्मिनीने हे व्रत केलं आणि तिला श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले. श्रीहरी विष्णू प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी तिला कोणताही एक वर मागायला सांगितलं. राणी पद्मिनीने आपल्या पतीसाठी पराक्रमी पुत्र प्राप्ती व्हावी अशी विनंती केली आणि वर मागितला. श्रीहरी विष्णूंच्या कृपेमुळे राणीला एक अत्यंत पराक्रमी कार्तवीर्य अर्जुन नावाचा पुत्र झाला की ज्यांनी पुढे जाऊन तिन्ही लोकात स्वतःचा डंका वाजवला आणि तिन्ही लोकावर त्यांनी विजय मिळवला. कार्तवीर्याची कथा आपल्या सर्वांना माहितीच आहे. माहीत नसेल तर तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला कार्तवीर्याची पूर्ण कथा पुढे सांगून देईन. तर असं हे जे कमला एकादशीचं व्रत आहे तर हे व्रत जो करतो तर त्याला त्याची फळं काय मिळतात तर तुमचे जे मागच्या अनेक जन्मांमधले म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की माणसाला 84 लक्ष योनीमधनं फिरून माणसाचा जन्म मिळतो. तर ह्या कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये तुमच्याकडनं जे काही पाप झालं असेल तर त्या पापांचं क्षालनं ही एकादशी करते. तसंच या एकादशीमुळे देवी लक्ष्मीसुद्धा तुम्हाला प्रसन्न होतात आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहायला सुरुवात होते. म्हणजे ज्यांना आर्थिक अडचणी असतील तर त्यांनीसुद्धा हे व्रत केलं तर तुमची जे काही
लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होण्यामध्ये जे अडथळे असतील ते दूर होतील. पाप म्हणजे काय, तर एखाद्या चुकून आपल्याकडनं म्हणा किंवा मागच्या जन्मामध्ये आपल्याकडनं एखादी चूक झाली असेल, आपण कोणाचे पैसे घेतलेत आणि परत दिले नाही आहेत, याला पुढं पाप म्हटलं जातं. कारण आपण ते रिटर्न केलेलं नाही घेऊनसुद्धा आपलं काम झाल्यानंतर. तर अशा काही असतात, त्यामुळे आपल्याला या जन्मामध्ये अनेक आर्थिक अडचणीसुद्धा येत असतात. तर अशी ही जी कथा आहे कमला दशीची, ती अशी एकादशी उद्या आहे की जी अधिक महिन्यामध्ये आलेली आहे. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. श्रीहरी विष्णूंचा वास या महिन्यामध्ये पृथ्वीवरती असतो. तर अशी ही एकादशी तुम्ही करा आणि याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर एकादशी उद्या आहे, तर उद्या सगळ्यांनी शक्य झालं तर उपवास करा, निराहार राहण्याचा प्रयत्न करा, नाही तर किमान फळं तरी ग्रहण करा आणि दुसऱ्या दिवशी सात्विक भोजन करूनच तुम्ही उपवास सोडायचा आहे. मागच्या प्रत्येक भागामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकादशीच्या दिवशी फक्त आपणच उपवास करत नाही, तर संपूर्ण देवांचा देखील उपवास असतो. तर हा उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवून आपणही उपवास सोडायचा आहे. तर अशी कमला एकादशी मोठी आहे, उद्या एकादशी आहे. याला आपलं खूप महत्त्व प्राप्त आहे. या एकादशीला खूप लोकांना माहीत नसतं. तर तुम्ही अशी ही एकादशी नक्की करा आणि तुम्हाला अजून कुठल्याही गोष्टीवरती व्हिडिओ हवे असल्यास तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली जाईल. धन्यवाद.